Dear student, in the last lecture, we have seen hotspots of biodiversity. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी जैवविविधतेची असणारी काही संवेदनक्षम अशा प्रकारची असणारी काही क्षेत्र जे आहेत तर ती क्षेत्र त्या ठिकाणी पाहिली. याच्यामध्ये आपण पाहिलं की जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा प्रकारच्या 34 स्थळं जी आहेत तर त्या 34 स्थळांची नोंद जी आहे तर ती नोंद त्या ठिकाणी आहेत. त्याच्यापैकी आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे 86% अशा प्रकारचे असताना जे काही संवेदनक्षम अशा प्रकारचे जे काही क्षेत्र जे आहे तर ते क्षेत्र त्या ठिकाणी आधीच त्या ठिकाणी नष्ट झालेले आहे. त्याच्यानंतर 1,50,000 असणाऱ्या त्या काही वनस्पतींच्या असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींचा समावेश त्या ठिकाणी होता नसतो आणि याच्यापैकी एकूण जागतिक स्तरापैकी फक्त 50% त्या असणाऱ्या ज्या काही वनस्पतींच्या असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती त्या ठिकाणी शिल्लक आहेत. त्याच्यानंतर आपण 3 एंडेंजर्ड हेरिटेजेस प्लेसेस ऑफ द कंट्री त्या ठिकाणी पाहिली. म्हणजे धोक्यात आलेली देशातील जे काही 3 असणारे जे काही वारसा स्थळं जे आहेत तर त्या वारसा स्थळांची विषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामधलं असणारे जे काही पश्चिम घाट, या पश्चिम घाटामध्ये आपण पाहिलं की खाण उद्योग असेल किंवा नैसर्गिक वायूच्या शोधासाठी या पश्चिम घाटामध्ये असणारं जे काही गिरचं असणारं जे काही अभयारण्य गुजरातमधलं तर त्याच्यामधलं असणारं जे काही आशियाई असणारं जे काही सिंह किंवा रानगवे जे आहेत तर यांचा असताना जो काही आदिवास जो आहे तर तो आदिवास त्या ठिकाणी धोक्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचं दुसरा आपण त्या ठिकाणी वारसास्थळ पाहिलं तर त्या ठिकाणी मानस सरोवर. या मानस सरोवरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी धरणं आणि पाण्याचा होत असलेला जो काही बेसुमार अशा प्रकारचा वापर याच्यामुळे त्या ठिकाणी असणारा जो काही वाघ असेल, रिनोसॉरस असेल म्हणजे एकशिंगी असणारा जो काही गेंडा जो आहे तर यांना त्या ठिकाणी धोका जो आहे तर तो धोका त्या ठिकाणी उत्पन्न झाला. तिसरं वारसास्थळ आपण पाहिलं होतं की सुंदरबन सँच्युरी. सुंदरबनचं असणारं जे काही अभयारण्य या ठिकाणी पश्चिम बंगालमधलं आहे तर ते वाघांसाठी त्या ठिकाणी राखीव आहे. या ठिकाणी आपल्याला धरण असतील, वृक्षतोड असतील, अतिरिक्त असणारे जे काही मासेमारी त्यासाठी खोदलेले जे काही चर जे आहे याच्यामुळं तिथील असणारे जे काही वाघ असेल, पर्यावरण जे आहे तर याच्यासमोर त्या ठिकाणी मोठं अशा प्रकारचं असणारं जे काही आव्हान जे आहे तर ते आव्हान त्या ठिकाणी उभं राहील. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी भारतामध्ये नामशेष झालेले जे काही प्राणी असतील, पक्षी असतील यांची असताना जी काही नावं जी आहेत तर ती नावं आपण त्या ठिकाणी पाहिलेली होती. तर त्याच्यामध्ये असताना जे काही ॲसेटिक असणारा जो काही चिता असेल, न्यामापाडा, फ्लाइंग स्क्विरल, हिमालयन वुल्फ असेल, एल्विरा रॅट असेल, अंदमान श्रू असेल, त्याच्यानंतर जेनकिन्स श्रू असेल, निकोबार श्रू असेल, हे जे काही नामशेष असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राण्यांची असणारी काही नावं जी आहेत तर ती नावं आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर असताना जो काही पक्षी जो आहे तर त्या पक्षापैकी पिंक हेडेड डक म्हणजे गुलाबी डोका असणारा जो काही बदक जो आहे तर तो बदक सुद्धा त्या ठिकाणी नामशेष झालेले अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी धोक्यात आलेल्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींचं वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी करायचं. परीक्षेच्या दृष्टीने हाही प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे की क्लासिफिकेशन ऑफ द थ्रेटन्ड स्पेसीज म्हणजे धोक्यात आलेल्या प्रजातीचं वर्गीकरण कसं केलं जातं. पहिलं दिलेलं आपल्याला एंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे संकटग्रस्त अशा प्रकारच्या प्रजाती. आता कोणत्या सांगितलेलं आयदर नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज डिक्लाइन or their habitat is shrunk to such an extent that they can be extinct in the near future if conservative measures are not implemented. आता काय सांगितलं की एंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे संकटग्रस्त प्रजाती म्हणजे कोणत्या पहिले सांगितलंय आयदर नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम इज डिक्लाइन or their habitat is shrink म्हणजे अशा प्रकारच्या प्रजाती की ज्या प्रजातींची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती काय झालेली डिक्लाइन झालेली, कमी झालेली. किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय देअर हॅबिटंट इज श्रिंक टू सच अन एक्सटेंट दे कॅन बी एक्सटिंक्ट इन द नियर फ्युचर इफ कॉन्झर्वेटिव्ह मेजर आर नॉट इम्प्लिमेंटेड. आता त्यांचा असताना जो काही हॅबिटंट काय झालेलं आहे श्रिंक झालेला आहे. म्हणजे आदिवास जो आहे तर तो इतका त्या ठिकाणी संकुचित झालेला आहे, इतका त्या ठिकाणी कमी झालेला आहे की स्पेशल आपल्याला काय सांगितलेले ती की विशिष्ट अशा प्रकारच्या ज्या काही उपाययोजना ज्या आहेत तर त्या उपाययोजना जर त्या ठिकाणी केल्या नाही तर असताना जो काही
नियर फ्युचर म्हणजे नजीकचा असताना जो काही काळ जो आहे तर त्या नजीकच्या काळामध्ये या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती त्या ठिकाणी नष्ट त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि अशा प्रकारची एंडेंजर्ड स्पेशीज जे आहेत तर तिचे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दिलेले की लायन टेल्ड मंकी म्हणजे या ठिकाणी लायन टेल असणारे जे काही वानर जे आहे तर ते वानर त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवले. दुसरं आपल्याला सांगितले लेसर हॉरिकॅन ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो तनमोर. आता तनमोर म्हणजे आपल्याला मोर त्या ठिकाणी माहिती तर तशाच पद्धतीची एक प्रजात त्या ठिकाणी आहे त्याला म्हटलेले तनमोर. या ज्या काही दोन असणाऱ्या ज्या काही लायन टेल मंकी आणि दुसरं आपल्याला सांगितले लेसर फॉलिकन्स तनमोर या ज्या काही दोन असणाऱ्या ज्या काही संकटग्रस्त अशा प्रकारच्या प्रजाती त्या ठिकाणी आहेत. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन पेसिस आपण पाहतोय धोक्यात आलेल्या जे काही प्रजातीचं दुसरं वर्गीकरण त्या ठिकाणी रेअर पेसिसमध्ये केलेलं आहे म्हणजे दुर्मिळ अशा प्रकारच्या प्रजाती. नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज कन्सिडरेबली डिक्लाइन म्हणजे या प्रजातींची असणारी काही संख्या जी आहे दुर्मिळ प्रजातींची असणारी काही संख्या जी आहे तर ती बरीच त्या ठिकाणी कमी झालेली. ऑर्गॅनिझम्स ऑफ दीज स्पेसीज बीइंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. बघा की ह्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या स्थान विशिष्ट काय सांगितले एंडेमिक मागे आपण त्या ठिकाणी पाहिले एंडेमिक म्हणजे प्रादेशिक म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही भाग जो आहे स्थान जे आहे तर त्या स्थानामध्ये त्या ठिकाणी आढळता नसतात. म्हणजे या प्रजाती ज्या आहेत तर त्या स्थान विशिष्ट असल्यानं जलद गतीनं काय होता नसतात त्या ठिकाणी नष्ट होताना दिसतात. उदाहरणार्थ कोणकोणत्या दिलेले पहा या ठिकाणी आपल्याला रेड पांडा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. रेड पांडा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला दिलेलं आहे मस्क डिअर ज्याला आपण त्या ठिकाणी कस्तुरी मृग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. हरिण जे आहे तर ते हरिण तुम्हाला माहिती तर त्याच्यामध्येच असणारं जे काही मस्क डिअर म्हणजे कस्तुरी मृग जे आहे तर ते कस्तुरी मृग त्या ठिकाणी रेअर पेसीस जे आहेत तर त्या रेअर पेसीसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल. या ठिकाणी असणारे जे काही प्रजाती जी आहे तर त्या प्रजातीचं नाव आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही उदाहरणं जे आहेत तर ते उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी ती सांगता आले पाहिजे. तिसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे व्हॅल्युनरेबल स्पेशीज म्हणजे संवेदनशील अशा प्रकारच्या प्रजाती. आता की नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम इज एक्स्ट्रीमली लेस अँड कंटिन्युअस टू डिक्लाइन. आता ही व्हॅल्युनरेबल स्पेशीज म्हणजे काय तर संवेदनशील प्रजाती म्हणजेच काय तर या प्रजातींची असणारी काही संख्या जी आहे तर ती अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्यानं ही जी असणारी त्या प्रजातींची संख्या जी आहे तर ती घटतच चाललेली कमी त्या ठिकाणी होत राहिलेली. कंटिन्युअस डिक्लाइन इन देअर नंबर इज वरीसम रिझन. आणि सातत्यानं ही जी काही घटणारी या जीवांची असणारी जी काही संख्या जी आहे हेच या प्रजातीचं वरीसम रिझन म्हणजे चिंतेचं त्या ठिकाणी कारण आहे. मग आता त्या ठिकाणी व्हॅल्युनरेबल स्पेशीजची उदाहरणं आपल्याला दिलेली दोन उदाहरणं दिलेले टायगर. आता या टायगरमध्ये पट्टेरी वाघ आहे. त्याच्यानंतर लायन सिंह. आता हे जे काही सिंह जे आहेत तर ते मी मागे तुम्हाला सांगितलं की गुजरातमध्ये असणारं जे काही गिरचं असणारं जे काही जंगल जे आहे तर त्या जंगलामध्येच आपल्याला या ठिकाणी सिंह जे आहे तर ते सिंह त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला सांगितलंय इंटरमिडिएट पेसीज म्हणजे अनिश्चित अशा प्रकारच्या प्रजाती. आता ज्या काही इंटरमिजिएट असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती पहा दीज ऑर्गॅनिझम्स ॲपियर टू बी डेंजर बट ड्यू टू देअर सम बिहेवियरल हॅबिट्स लाईक शायनेस देअर इज नो डिफिनेट अँड सबस्टेन्शियल इन्फॉर्मेशन. पाहतो की या ज्या काही प्रजाती ज्या आहेत इंटरमिजिएट पेसीज अनिश्चित अशा प्रकारच्या प्रजाती त्याच्या बाबतीमध्ये काय सांगितलेले की दीज ऑर्गॅनिझम्स ॲपियर टू बी एंडेंजर्ड म्हणजे या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या त्या ठिकाणी भासतात. परंतु पुढे आपल्याला सांगितले बट ड्यू टू देअर सम बिहेवियरल हॅबिट्स परंतु त्यांची असणारे काही वर्तन जे आहेत काही असणाऱ्या ज्या काही वर्तनाच्या असणाऱ्या काही सवयी ज्या आहेत उदाहरणार्थ पहिलं आपल्याला सांगितलं की शायनेस म्हणजे बुजरेपणा. माणसं दिसली की ते आतमध्ये जंगलामध्ये त्या ठिकाणी निघून जाताना दिसतात अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले देअर इज नो डिफिनेट अँड सबस्टेन्शियल इन्फॉर्मेशन. आणि याच्यामुळे ह्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातीबाबत कोणतीही विशिष्ट अशा प्रकारची किंवा ठोस अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध नाही. तर याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण दिलेलं आपल्याला जायंट स्क्विरल
किंवा त्यालाच त्या ठिकाणी मराठीमध्ये शेकरू खार त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपल्याकडं लक्षात ठेवायचं आहे, इंडिपेंडंट स्पेसीजमधलं असणारं जे काही जायंट स्क्विरल शेकरू हे आपल्या शेजारी असणारा जो काही आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यामधलं असणारं जे काही आंबेगाव, त्या आंबेगावमधलं भीमाशंकरचं असणारं जे काही जंगल जे आहेत, तर त्या भीमाशंकरच्या जंगलामध्येच फक्त आपल्याला या ठिकाणी जायंट स्क्विरल शेकरू जे आहे तर ते शेकरू असणारे जे काही खार जे आहे तर ते खार त्या ठिकाणी आपल्याला आढळताना दिसते. हे नाव तुम्ही त्या ठिकाणी निश्चित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे पहा, स्पेशालिटी ऑफ द डे, दिनविशेष आपल्याला काही दिलेले. 22 मे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे सर्वे द प्लांट्स अँड ॲनिमल्स इन युअर एरिया. की तुमच्या परिसरामध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांचं सर्वेक्षण जे आहे तर ते सर्वेक्षण 22 मे या तारखेला त्या ठिकाणी करायचे. पुढे आपल्याला सांगितलं मेंटेन ए रेकॉर्ड अबाउट देअर कॅरेक्टरिस्टिक्स, आणि त्यांची असणारी काही वैशिष्ट्य जे आहे तर त्या वैशिष्ट्यांची नोंद त्या ठिकाणी केली जाते. पण त्या ठिकाणी 22 मे या दिवशी ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अभयारण्य आहेत तर त्या अभयारण्यामध्ये आढळणाऱ्या जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील, किती त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहे तर यांचं असणारं जे काही सर्वेक्षण जे आहे तर ते सर्वेक्षण त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर पुढे डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, काय दिलेले की इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ द नेचर IUCN prepared the red list that contains the name of the endangered species from different countries. आता काय सांगितले की आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना, त्याला म्हटलेले IUCN थोडक्यामध्ये, ही संघटना जी आहे तर ती संघटना काय करताना ते विविध देशातील धोक्यात आलेले जे काही वन्यजीव प्राणी, वन्यजीव असणारे जे काही प्रजाती जे आहेत तर त्या प्रजातींची यादी जी आहे तर ती यादी, त्यालाच त्या ठिकाणी रेड लिस्ट त्या ठिकाणी म्हटलेली, रेड लिस्ट त्या ठिकाणी तयार करताना दिसते. पिंक पेजेस ऑफ दिस बुक कंटेन द नेम्स ऑफ द एंडेंजर्ड स्पेसीज. आता ही जी काही यादी जी आहे तर त्या यादीमधील जे काय असणार जे काही गुलाबी पृष्ठ जे आहे तर ते गुलाबी पृष्ठ काय सांगितलं आपल्याला, एंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे संकटग्रस्त प्रजाती. While green pages contains the name of the previously endangered but presently safe species. तर हिरवी असणारे जे काही पृष्ठ जे आहे तर ती हिरवी पृष्ठ पूर्वी संकटग्रस्त असलेले व आता त्या धोक्यामधून बाहेर पडलेल्या जे काही प्रजाती जे आहे तर त्या प्रजातींची नावं जी आहे तर ती नावं त्या ठिकाणी दर्शवताना दिसते. त्याच्यानंतर पुढे पहा, ऑलवेज रिमेंबर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय, नेहमी लक्षात ठेवायचे. पहा काय लक्षात ठेवायचे की लेटस रिमेंबर, लेटस बिहेवियर अकॉर्डिंगली. नुसतं लक्षात ठेवू नका तर त्याप्रमाणे काय करायचं, प्रत्येकानं वागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. आता काय सांगितले, पहिलं डिस्ट्रॉईंग ए प्लॅन्ट इज डिस्ट्रॉईंग एव्हरीथिंग, म्हणजे वृक्षनाश सर्वनाश. काय केले, वृक्षांचा नाश केला तर सर्वांचा नाश त्या ठिकाणी होणार आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेले डिस्ट्रॉईंग ए प्लॅन्ट इज डिस्ट्रॉईंग एव्हरीथिंग, वृक्षनाश सर्वनाश. दुसरं आपल्याला सांगितलंय प्रॅक्टिस एफॉर्टेशन टू कॉन्झर्व एन्व्हायरमेंट, राखावया पर्यावरण, करू चाला वनीकरण, अशा प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी. पुन्हा एकदा लक्षात ठेवा काय सांगितले, प्रॅक्टिस एफॉर्टेशन टू कॉन्झर्व एन्व्हायरमेंट, राखावया पर्यावरण, करा चलू वनीकरण. तिसरं फॉरेस्ट इज वेल्थ, वनश्री हीच आपली धनश्री असणार आहे, संपत्ती त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन, पर्यावरणाचं संरक्षण हेच त्या ठिकाणी मूल्य शिक्षण त्या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी स्लोगन जे आहे तर त्या स्लोगन त्या ठिकाणी लक्षात ठेवा, आणि त्या लक्षात ठेवू नका तर त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा. फिफ्थ आपल्याला दिलेले प्रॉव्हिडंट यूज ऑफ पेपर इज प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. काय सांगितले, प्रॉव्हिडंट यूज ऑफ पेपर म्हणजे कागदांची काटकसर, म्हणजेच काय सांगितले, वृक्षतोडीला आवर. काय सांगितले, प्रॉव्हिडंट यूज ऑफ पेपर इज प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन, कागदांची काटकसर म्हणजेच त्या ठिकाणी वृक्षतोडीला आवर. त्याच्यानंतर सिक्स्थ आपल्याला सांगितले टू प्रॅक्टिस द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन सोसायटी.
शब्दशः अर्थ काय या ठिकाणी तो लक्षात घ्यायचा आपल्याला. टू प्रॅक्टिस द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सोसायटी. म्हणजे पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास. काय म्हटलेले, डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन सोसायटी म्हणजे पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास. त्याच्यानंतर पुढे 7th आपल्याला दिलेले पहा की प्युअर एअर, प्युअर वॉटर इज की टू द हेल्दी लाईफ. म्हणजे आरोग्याची असतानाची काही गुरुकिल्ली, काय गुरुकिल्ली आहे, शुद्ध हवा शुद्ध पाणी. नीट लक्षात ठेवा काय म्हणतोय मी की प्युअर एअर प्युअर वॉटर इज द की टू द हेल्दी लाईफ. आता की टू द हेल्दी लाईफ म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली. आरोग्याची गुरुकिल्ली काय, तर आरोग्याची गुरुकिल्ली शुद्ध हवा शुद्ध पाणी. अशा प्रकारचे जे काही स्लोगन जे आहे तर त्या स्लोगन तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा. त्याच्यानंतर पुढे शेवट आपल्याला त्या ठिकाणी सांगितले थिंक, विचार करायचा आहे. काय सांगितलेले की वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड दॅट इज WWF पब्लिश ए सर्वे इन 2008. जागतिक वन्यजीव निधी या संघटनेनं 2008 साली एक अहवाल जो आहे तर तो अहवाल काय केलेला आहे, प्रकाशित जो आहे तर तो प्रकाशित त्या ठिकाणी केलेला आहे. According to it, about 30% of the animal species have become extinct over the period of 35 years, that is 1975 to 2005. ही जी काय असणारी काही संस्था जी आहे, जागतिक वन्यजीव निधी संस्था जी आहे तर तिनं प्रकाशित केलेला जो काय अहवाल जो आहे तर त्या अहवालानुसार गेल्या 35 वर्षामध्ये जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे 30% असणाऱ्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती त्या ठिकाणी नष्ट झाल्या आहेत. व्हॉट वुड हॅपन इन फ्युचर इफ दिस कंटिन्यूज ॲज इट इज. असंच जर त्या ठिकाणी सुरू राहिलं तर उद्या काय होईल याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायला सांगितलं. आता काय थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल की इफ ॲज पर द रिपोर्ट ऑफ WWF 30% of the animal species faced extinctions during the last 13 years. म्हणजे जागतिक असणारे जे काही वन्यजीव अशा प्रकारचे असणारे जे काही निधी संघटना ज्या आहेत तर त्या निधी संघटनेनुसार आपल्याला त्या ठिकाणी 30% असणाऱ्या जे काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती जर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की गेल्या 35 वर्षामध्ये जर त्या ठिकाणी नष्ट झालेली जर असतील तर आपल्याला सांगता येईल देन इट इज व्हेरी अलार्मिंग. हे अतिशय त्या ठिकाणी धोक्याचं त्या ठिकाणी आहे. वन्स लॉस्ट ऑफ द फ्लोरा अँड फौना विल नेव्हर गेट रिप्लेस. एकदा जर या ठिकाणी असणाऱ्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती जर नष्ट जर झाल्या तर आपण त्या ठिकाणी पुन्हा त्यांची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती किंवा पुन्हा त्या असणाऱ्या ज्या काही वनस्पती असतील प्राणी असतील तर ते आपण त्या ठिकाणी तयार करू शकत नाही किंवा त्यांची पुनरुत्पत्ती जी आहे तर ती करू शकत नाही. इफ इन फ्युचर this rate of extinction continues, there will not a single animal left on the earth. अशाच पद्धतीने जर त्या ठिकाणी ही जे काय असणारे जे काही प्राण्यांचे असणारे काही प्रजाती जे आहेत तर त्या प्रजाती त्या ठिकाणी जर नष्ट जर त्या ठिकाणी होत जर याच गतीनं जर त्या ठिकाणी जर राहिल्या तर आपल्या लक्षात येतं नसते की भविष्यामध्ये पृथ्वीवर एकही प्राणी त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. ओनली ह्युमन स्पेसीज विल आउटनंबर ऑल अदर्स ड्यू टू नो कन्सर्न फॉर द नेचर. आणि एक वेळ त्या ठिकाणी असेल की पृथ्वीवर फक्त त्या ठिकाणी मानवी असणारे जे काही प्रजाती जे आहेत तर ती प्रजातीची संख्या त्या ठिकाणी असेल, बाकी इतर कोणत्याही प्रकारचे असणारे जे काही प्राणी असतील तर त्या प्राण्यांच्या प्रजाती त्या ठिकाणी भूतलावर त्या ठिकाणी ते राहणार नाही. आता एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या ठिकाणी पाहतोय. त्याच्यानंतर पान नंबर त्या ठिकाणी असणारे जे काही 46 वर असणारी जी काही एक्झरसाईज जी आहे तर ती एक्झरसाईज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. त्याच्यानंतर पान नंबर असणारी जी काही 46 जे आहे तर त्याच्यावर काही दिलेली एक त्या ठिकाणी असणारी जी काही शपथ जी आहे तर ती शपथ त्या ठिकाणी दिलेली आहे तर तिचाही तुम्ही त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करा. त्याच्यामध्ये काही मुद्दे जे आहे तर ते मुद्दे फक्त मी त्या ठिकाणी सांगतोय. पाहता येईल I pledge for adaptation the following principle for happy and satisfactory life of all the organisms on the earth.
पृथ्वीवरील सर्व जीवांचं जीवन सुखकर होण्यासाठी मी खालील काही तत्व जे आहेत तर ती तत्व अंगीकारण्याची शपथ त्या ठिकाणी घेताना दिसतो. पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नैसर्गिक संसाधन संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल. दुसरं आपल्याला सांगितलं आहे आय विल मेक द चेंज दॅट आय एम एक्सपेक्टिंग. मी स्वतःला अपेक्षित असणारा वाटणारा बदल त्या ठिकाणी घडून दाखवेल. तिसरं आपल्याला सांगितलं आहे आय विल कमिट फॉर सेफ्टी ऑफ द एंटायर लाईफ ऑन द अर्थ. पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी मी त्या ठिकाणी कटिबद्ध राहील. आणि पुढे आपल्याला सांगितले आय विल एज्युकेट द पीपल अबाउट द बेनिफिट ऑफ कॉन्झर्वेशन्स ऑफ अँड को एक्झिस्टन्स. लोकांना संवर्धनाचे असण्याचे काही फायदे आणि लोकसहभागातून संवर्धनासाठी आणि सहजीवनासाठी शिक्षित त्या ठिकाणी करेल. पण एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.